एका दशकापेक्षा जास्त काळ दादांसोबत मैत्री होती। 2014 नंतर दादांसोबत भावनिक नातं तयार झालं। विधानसभेत अजितदादांवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक प्रस्ताव। राज्यानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला। अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोहोचणाऱ्या दादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं, तर फडणवीसांकडून अजित पवारांसोबतच्या भावनांना, आठवणींना उजाळा। अजितदादांचा मोठा आधार होता, त्यांच्या जाण्यानं मी मोठा भाऊ गमावला। अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंचाही शोक प्रस्ताव। तर बारामतीचा किल्ला अजितदादांनी लढवला नाही, तर अबाधित ठेवला। शिंदेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून दादांची बदनामी करणारे आता हळहळ व्यक्त करतायत। उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा, तर अजितदादा आता विधिमंडळात दिसणार नाही याची खंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या आठवणी जागवल्या। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्राच्या मनात संशय। दादांचा घातपात झालाय असंच वाटतंय। दुर्घटना घडली की घडवली गेली हा संशय। शोक प्रस्तावावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला संशय। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय ते माहिती आहे। तपासातील प्राथमिक अहवालामध्ये काही काळं झालं तर सरकारला फार महागात पडेल। आमच्याकडे अजून 70% माहिती बाकी। रोहित पवारांचा हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना इशारा। महिन्याभरात सीआयडीनं काय केलं? सीआयडीचे फुटेज या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले का? आमदार रोहित पवार यांचा सवाल। तर पायलट का बदलले गेले? अनेक विषयात सखोल तपास महत्वाचा। विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्वाचं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। ब्लॅक बॉक्स जिथे ठेवला जातो तो विमानाचा भाग अगदी जशाचा तसा। ब्लॅक बॉक्स जळून गेला म्हटल्यावर शंका येणारच। रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य। जितेंद्र आव्हाडांकडून सुद्धा अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाताची शंका व्यक्त। ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका। जगातील कोणत्याही घटनेमध्ये ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती नाहीये। चौकशीला जितका उशीर होईल तेवढाच शंकेला वाव असणार, आव्हाडांचं भाष्य। अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी, तर सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची सही। महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट नाही। राष्ट्रवादीचे अनेक नेते मुंबईच्या बाहेर वास्तव्यास असल्यानं बैठकीला पोहोचू शकले नाहीत। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी गैरहजर असण्यावरून राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी यापुढे सुद्धा एक असेल। आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि घटक राहू, आव्हाडांकडून स्पष्ट। तर कालच्या बैठकीला हजर राहण्याची जबाबदारी माझी होती, आव्हाडांची प्रतिक्रिया। मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार। बैठकीतील गैरहजेरीवरून रोहित पवारांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, राज्यसभेमध्ये काँग्रेसला संधी द्यावी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, तर राज्यसभेमध्ये काँग्रेसची ताकद वाढण्याची आवश्यकता, सपकाळांचं भाष्य। उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात परत जावं ही आमची सर्वांची इच्छा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रांताध्यक्ष, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून राज्यसभेसंदर्भात ठरवू, राऊतांकडून स्पष्ट। पवारांनी राज्यसभेवर जावं ही अजितदादांची इच्छा होती, तीच आमची सुद्धा इच्छा आहे, रोहित पवारांचं वक्तव्य। तर पवार मुंबईमध्ये आल्यावर सुप्रिया सुळे त्यांच्याशी बोलतील, रोहित पवारांची माहिती। विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मला कोणी विचारलंच नाही तर मी का बोलू? आव्हाडांची प्रतिक्रिया। तर शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर प्रश्नच संपला, राज्यसभेच्या जागेवरून आव्हाडांचं भाष्य। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। 48 तासांनी शरद पवारांना रुग्णालयातनं घरी सोडण्यात येणार। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा। बारामतीमधील प्रशासकीय भवनासमोर नागरिकांची मोठी गर्दी। अपघाताच्या चौकशीसाठी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी आता बारामतीच्या डोरलेवाडी गावामध्ये आज बंद। अजितदादांच्या अपघातासंदर्भात दिवसेंदिवस संभ्रमाचं वातावरण। सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावं, डोरलेवाडी ग्रामस्थांची मागणी। काँग्रेसच्या राजवटीमध्ये विरोधी पक्षनेत्याचा अपमान झाला नाही, विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ न पाहता शरद पवार, यशवंतराव चव्हाणांनी विरोधी पक्षनेता नेमला होता, राऊतांनी करून दिली आठवण। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी, सूत्रांची माहिती। तर सभागृहामध्ये येणाऱ्या असंख्य लक्षवेधी, ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, सूत्रांची माहिती।
अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी आता इतर मंत्र्यांवर. नगरविकास खातं उदय सामंतांकडे तर दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम खातं आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाईंवर असणार. शिंदेंचे विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात पत्र. देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्यांची शेंडी आता आपल्या हातात ठेवली आहे. फडणवीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी. जिरवाळांच्या विभागातील चलखोरी प्रकरणावरून त्यांची टीका.